आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं। कारण मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन याचं उद्घाटन होणार असून 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरू करण्यात येणार आहे। पंतप्रधान मोदी एकाच वेळेस ग्वाल्हेर, पुणे, त्याचबरोबर आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनौ या विमानतळावरील नवीन टर्मिनल आणि अलीगढ, आजमगढ़, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचं उद्घाटन करणार आहे। तर नवीन टर्मिनलसाठी एकूण 475 कोटी रुपये जे आहेत ते खर्च करण्यात येणार आहेत। या टर्मिनलचं उद्घाटन केलं जाणार आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेस हजर राहणार आहेत। पंतप्रधान मोदी ऑनलाईन या टर्मिनलचं उद्घाटन करणार आहेत। पुणे विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे। तर नवीन टर्मिनलसाठी एकूण 475 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि या टर्मिनलसाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि